हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. काल जसं तुम्ही पाहिलं की मी माझा पहिला व्हिडिओ पुन्हा शेअर केला यूट्यूबला, तसंच आजही मी ही गोष्ट कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहे या नवीन वर्षामध्ये. त्यामुळे आज एक पुन्हा नवीन कविता घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे मी. तसं बघायला गेलं तर आज 3 जानेवारी. तर आजचा दिन विशेष म्हणजे की आज आपल्या सावित्रीमाई फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज जन्मदिवस यांचा. तर ज्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही सर्व मुली, सर्व स्त्रिया आज ज्या काही क्षेत्रामध्ये आपापल्या पदांवर आहोत किंवा जे काही आपल्या मनाने करू शकत आहोत स्वतंत्रपणे, ते सर्व आणि सर्व फक्त आणि फक्त सावित्रीमाई यांच्यामुळेच. त्यामुळे सर्वप्रथम त्यांना त्रिवार अभिवादन. आणि त्यांच्यासाठी मी एक कविता लिहिली होती, तीच कविता आज पोस्ट करत आहे, रेकॉर्ड करत आहे. तर आशा करते की सर्वांना ती कविता आवडेल. कवितेचं शीर्षकच आहे सावित्रीमाई. तुझ्यामुळेच शिकले, तुझ्यामुळेच जगले, तुझ्यामुळेच शिकले, तुझ्यामुळेच जगले, तू दिलेल्या लेखणीनेच माझे पूर्ण आयुष्य बदलले, तू दिलेल्या लेखणीनेच माझे पूर्ण आयुष्य बदलले. आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आली मी, आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आली मी, पण सावित्री आई कदाचित तुलाच विसरली मी. शेणाचे गोळे अंगावर झेलूनही तू सतत काय शांतच राहिलीस. माझ्यासाठी तू तेव्हा समाजापुढे खंबीर उभी राहिलीस. तुझ्या त्या निर्णयाने आज मी निर्धास्त जगत आहे, तुझ्या त्या निर्णयाने आज मी निर्धास्त जगत आहे. तू सहन केलेल्या अपमानामुळे आज मी सन्मानाने वावरत आहे. सावित्रीमाईंनी जर तेव्हा विचार करत बसल्या असत्या की जर माझा अपमान होतोय किंवा माझ्यावर दगडफेक होते, चिखलफेक होते, आणि जर माघार घेतली असती तर आज कदाचित जिथे स्त्रिया आहेत त्या ठिकाणी आपण कोणीच स्त्रिया नसतो. त्यामुळेच तू सहन केलेल्या अपमानामुळेच आज मी सन्मानाने वावरत आहे. ज्योतिबांच्या साथीने तू स्त्री जातीला त्या जाचातून मुक्त केले, ज्योतिबांच्या साथीने तू स्त्रीमुक्तीला त्या जाचातून मुक्त केलेस. हातात पेन्सिल पाटी देऊन तू सर्व स्त्रियांना उच्चपदी नेऊन ठेवलेस. चूल आणि मूल, चूल आणि मूल असा समज असणाऱ्या समाजात तू खूप मोठा बदल केलास. चूल आणि मूल असा समज असणाऱ्या समाजात तू खूप मोठा बदल केलास. मागे न हटता तू समर्थपणे विरोधकांना लढा दिलास, मागे न हटता तू समर्थपणे विरोधकांना लढा दिलास. आई, तुझ्या लेकी आज त्यांच्या पायावर उभ्या आहेत, पण कदाचित आज कुठे तरी त्या तुलाच विसरल्या आहेत. शिक्षणाची फुले तू सर्व स्त्रियातील, सर्व थरातील मुलींना सारखीच वाहिलीस. शिक्षणाची फुले तू सर्व थरातील मुलींना सारखीच वाहिलीस, पण खंत एकच वाटते की तू एकाच समाजाची जननी होऊन राहिलीस, तू एकाच समाजाची जननी होऊन राहिलीस. सावित्रीबाईंनी कधीही भेदभाव केला नाही किंवा ही स्त्री या जातीतील, ती स्त्री त्या जातीतील, असं कधी त्यांनी मनात आणलं नाही. आणि खरं तर महापुरुषांमध्ये ही गोष्ट कधी नव्हतीच. जेवढेही महापुरुष आहेत त्यांनी कधीच, ते सर्व अनेक जातींची वेगवेगळी होती, पण त्यांनी कधी जातीभेद केला नाही. तर प्रश्न हा उरतो की आपण त्यांना का जातींमध्ये वाटून आपण जातीमध्ये वाटून टाकलेलं आहे त्या महापुरुषांना. पण खरं तर त्यांचे सगळ्यांचे विचार एकाच दृष्टीने होते. त्यामुळे कुठेतरी आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांच्या पावलांवर पाऊल जर आपण टाकायचा विचार करत आहोत, टाकलंच पाहिजे. जर टाकणार आहोत तर सगळ्यात आधी आपल्या माइंडमधून आपण जातीभेद हा दूर केला पाहिजे. एवढं बोलून मी आजचा व्हिडिओ थांबवते. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ प्लीज कमेंट करून माझी ही कंटिन्युटी पुन्हा तुम्ही सतत चालू ठेवाल. या वर्षामध्ये निदान माझ्या प्रत्येक दिवशी एक पोस्ट येणार अशी मी आशा करते. आणि ती पोस्ट ऑब्व्हियसली तुमच्यामुळेच येणार. जेवढा तुम्ही सपोर्ट करणार किंवा मला प्रेरणा देणार तेवढ्या एक नवीन नवीन कविता मी तुमच्यासाठी घेऊन येणार. जर माझ्या कविता तुम्हाला वाचायच्या असतील तर माझे इंस्टाग्राम पेज आहे,
त्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता किंवा युअर कोट ॲपवर पण मी लिहिते, बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत, तिथे जाऊनही तुम्ही वाचू शकता. थँक्यू आणि सर्वांना जय भीम.